सर्व द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांना नमस्कार। ICLच्या वतीनं मी आपलं हार्दिक स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये बऱ्याचशा बागा या आता फुलधारणा म्हणजे फ्लावरिंग ते सेटिंग अवस्थेमध्ये असणार आहे आणि या दरम्यान आपल्याला स्फुरद असेल, पोटॅश असेल किंवा कॅल्शियम असेल याचं पूर्तता याचं नियोजन करणं अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून या अवस्थेमध्ये आपण ICLची कॅल्सिफॉस नावाप्रमाणे जर आपण बघितलं, कॅल्शियम आणि फॉस्फरस सुसंगत असणारी संयुक्तिक ग्रेड 0,5515 अधिक 5% कॅल्शियम ऑक्साईड स्वरूपात असलेली ही ग्रेड आपण त्या ठिकाणी वापरू शकता। ही ग्रेड याचं वैशिष्ट्य म्हणजे याचा pH हा ॲसिडिक म्हणजे अत्यंत कमी 2.6 आणि विद्राव्यता म्हणजे सोल्युबिलिटी ही 630 ग्रॅम प्रति लिटर पाणी इतकी चांगली असल्यामुळे यामधील स्फुरद, कॅल्शियम आणि पोटॅश याची उपलब्धता त्या ठिकाणी आपल्याला द्राक्ष पिकामध्ये अतिशय चांगली होताना दिसून येईल आणि या ग्रेडचा वापर आपण साधारणपणे एकरी 5 किलो 1 ते 2 ॲप्लिकेशन आपण फ्लावरिंग ते सेटिंगच्या दरम्यान करू शकता। तसेच दुसरी ग्रेड मॅकफॉस 0,5518 अधिक 7% मॅग्नेशियम ऑक्साईड असलेली ही ग्रेड आपण एकरी 5 किलो साधारण 1 ते 2 डोस अशा पद्धतीने कॅल्सिफॉस आणि मॅकफॉस या ग्रेडचा वापर आपण फ्लावरिंग ते सेटिंगच्या दरम्यान करू शकता। तसेच फवारणीच्या माध्यमातून आपण न्यूट्रिवॉन्ट सिरीजमधली बूस्टर म्हणजेच NPK 8-16-39 अधिक 5 सूक्ष्म अन्नद्रव्य असलेली बूस्टर या ग्रेडचा 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, तसेच दुसरी जी आपली ग्रेड आहे न्यूट्रिवॉन्ट सिरीजमधली पिकवॉन 0,49-32 या ग्रेडचा सुद्धा आपण अल्टरनेट वापर त्या ठिकाणी करू शकता। अशा प्रकारे ड्रिपच्या माध्यमातून कॅल्सिफॉस आणि मॅकफॉस अल्टरनेट एकरी 5 किलो फ्लावरिंग ते सेटिंग दरम्यान, तसेच फवारणीच्या माध्यमातून न्यूट्रिवॉन्ट बूस्टर आणि पिकवॉन साधारणपणे 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी अल्टरनेट आपण त्या ठिकाणी त्या स्टेजमध्ये वापरू शकता, जेणेकरून आपल्याला द्राक्ष पिकामध्ये एकसारखी सेटिंग होण्यास त्या ठिकाणी मदत होईल। धन्यवाद।